नमस्कार. सूर्यबाईंच्या वर्गात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत आणि मराठी व्याकरणातील शब्दसिद्धी हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला पाहूया, शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्द कसा तयार झाला आहे किंवा शब्द कसा तयार होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात. सिद्ध होणे या शब्दाचा अर्थच तयार होणे. जे शब्द कसा तयार झाला आहे म्हणजे शब्दसिद्धी, ते आज आपण शिकणार आहोत. शब्दाचे दोन प्रकार असतात. आता हे दोन प्रकार कोणते, एक सिद्ध शब्द आणि दुसरा साधित शब्द. हे शब्दाचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी प्रथम पाहणार आहोत आपण सिद्ध शब्द. तर सिद्ध शब्द म्हणजे जसे शब्द आलेले आहेत तसेच्या तसे आपण, म्हणजे भाषेमधून जसे शब्द आलेले आहेत तसेच्या तसे शब्द आपण ते वापरतो, त्याला सिद्ध शब्द असे म्हणतो. म्हणजे त्याच्यावर काहीही प्रक्रिया करत नाही. तर सिद्ध शब्द म्हणजे शब्द जसे आले आहेत तसे वापरणे. शब्द जसेच्या तसे वापरणे. ओके, आपल्याला इथपर्यंत समजलं सिद्ध शब्द म्हणजे काय. तर ह्या सिद्ध शब्दाचे परत चार प्रकार आहे. हे चार प्रकार कोणते, एक सुरुवातीलाच तत्सम. पहिला प्रकार तत्सम. तत्सम म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द. जसेच्या तसे म्हणजे त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया न होता जसेच्या तसे आलेले शब्द म्हणजे त्याला म्हणतात तत्सम शब्द. आता हे कोणते तत्सम शब्द, तर उदाहरणार्थ गृह हा संस्कृत मधून आलेला शब्द आहे. अग्नी, दुग्ध, चक्र हे शब्द संस्कृत मधून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत आणि आपण ते आपल्या भाषेमध्ये बोलताना वगैरे वापरतो. ते आहे तत्सम शब्द. दुसरा प्रकार कोणता सिद्ध शब्दाचा, तद्भव. तद्भव म्हणजे काय, तर संस्कृत मधून, हेही संस्कृत मधूनच आलेले आहे पण ते संस्कृत मधून मराठीमध्ये येताना बदल करून आले. म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा फरक झालाय. संस्कृत मधून मराठीमध्ये येताना मूळ शब्दामध्ये बदल होणे. मूळ शब्दामध्ये बदल होणे त्याला म्हणतात तद्भव. आता हे कोणते शब्द, म्हणजे उदाहरणार्थ आता गृह आहे, तर गृहाचा शब्द झालाय घर. म्हणजे हा संस्कृत मधून आला आहे, त्याच्यात फरक झालाय. गृहाचं झालं घर. अग्नी, अग्नी त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये आग. दुग्ध, दूध. चक्र, चाक. चक्रचं काय झालं आहे, समजा चाक. म्हणजे हे झाले तद्भव. संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्यामध्ये काही बदल झालेले आहे, त्याला तद्भव म्हणतात. तिसरा आहे प्रकार देशी. आता देशी प्रकार म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये अनेक बोलीभाषा आहेत. त्या बोलीभाषेतून आलेले शब्द, उदाहरणार्थ म्हणजे आपल्या मराठीमधले शब्द आहेत ते वेगवेगळ्या मराठी बोलीभाषा आहेत. प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या, महाराष्ट्रामध्ये अनेक बोलीभाषा आहेत, मराठीच पण वेगवेगळ्या त्यांच्यामधून आलेले जे शब्द आहेत, म्हणजे मराठीतूनच मराठीमध्ये आलेले जे शब्द आहे त्यांना देशी शब्द म्हणतात. उदाहरणार्थ दगड, झाड, डोळा, डोके. हे कोणते शब्द आहेत, देशी शब्द. चौथा आहे परभाषीय. परभाषीय. आता परभाषीय म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये काय आणि भारतामध्ये काय अनेक परभाषीय लोक आलेले आहेत.
इंग्रज आहेत, हिंदी भाषिक आहे, महाराष्ट्रामध्ये उर्दू, फारसी असे अनेक शब्द मराठीमध्ये आपण परकीय शब्द, परभाषीय शब्दांचा वापर करतो. उदाहरणार्थ पेन, इतका सराईत शब्द झालेला आहे तो आता मराठीच वाटतो. हा इंग्लिश आहे शब्द. पेन, पेन्सिल, ऑफिस. त्याच्यानंतर गुजराती शब्द म्हणाल तर ढोकळा हा गुजराती शब्द आहे, गुजरातीतून आलेला मराठीमध्ये. हे शब्द आपण तसेच्या तसेच वापरतो. पगार, आता पगार हा आपला शब्द नाहीये, हा पोर्तुगीजांचा आलेला शब्द आहे. मग हे शब्द आपण आपल्या मराठीमध्ये वापरतो. मग हे झाले सिद्ध शब्दचे 4 प्रकार. तत्सम, तद्भव, देसी म्हणजे मराठीतलेच मराठीत आलेले, आणि 4था प्रकार म्हणजे परभाषीय. पण सिद्ध शब्द हा प्रकार ह्या वर्षी म्हणजे 9वी 10वीला किंवा 11वी 12वीला अभ्यासामध्ये नाहीये. पण इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांना मात्र हे तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय हे सिद्ध शब्दाचे 4 उपप्रकार आहेत ते अभ्यासाला आहे. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे साधित शब्द, तो साधित शब्द हा आपल्याला अभ्यासामध्ये म्हणजे 9वी 10वीच्या परीक्षेला, 11वी 12वीच्या परीक्षेला हा साधित शब्द हा घटक जो आहे म्हणजे शब्द सिद्धीचा दुसरा उपप्रकार साधित शब्द हा आपल्याला आता परीक्षेला आहे. म्हणजे सगळ्याच बोर्डात, सगळ्या परीक्षेला आहे तो, सगळ्या म्हणजे सगळ्या स्पर्धा परीक्षांना आहे, 10वी 12वीच्या परीक्षांना आहे. तर आता आपण अभ्यास करणार आहोत साधित शब्द. साधित शब्द म्हणजे काय? सिद्ध शब्द म्हणजे आपण बघितलं जसा तसा शब्द, त्याच्यामध्ये काही फरक होत नाही, त्याच्यामध्ये काही बदल करत नाही. पण साधित शब्द म्हणजे काय? तर साधित शब्द म्हणजे त्याच्यामध्ये मुद्दामहून केलेले बदल. साधित शब्द म्हणजे शब्दामध्ये मुद्दामहून केलेले बदल त्याला म्हणतात साधित शब्द. कळलं का? बदल केलेले शब्द साधित आणि अजिबात न बदललेले शब्द म्हणजे सिद्ध शब्द. आपल्याला अभ्यास करायचा आहे आज साधित शब्दाचा. साधित शब्दाचे पुन्हा 4 प्रकार आहेत. पहिला आहे उपसर्ग घटित. उपसर्ग घटित शब्द. आता उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? उपसर्ग म्हणजे काय? तर जो मूळ शब्द आहे त्याच्या आधी 1 किंवा 2 अक्षरी शब्द किंवा अक्षर लागते, त्याला उपसर्ग असे म्हणतात. शब्द मूळ शब्दाच्या आधी लागतो. आलं लक्षात का? उपसर्गाची मूळ शब्दाच्या आधी जे अक्षर किंवा शब्द लागतो त्याला उपसर्ग म्हणतात. तो उपसर्ग. कळलं का? आता हा सुद्धा उपसर्गच आहे. म्हणजे सर्ग या शब्दाला पहिला उप लागलेला आहे, तो सुद्धा काय आहे? एक उपसर्गच आहे. तर पाहूया आता आपण अजून असे कोणते कोणते शब्द आहेत की जे उपसर्ग आहेत. उपसर्ग म्हणजे आधी लागलेला आहे मूळ शब्दाला. म्हणजे आता समजा आता सु, त्याच्यानंतर प्र, हे सगळे उपसर्ग आहेत. त्याच्यानंतर अ, त्याच्यानंतर नी. आता सु वरून काय बनेल? समजा विचार. विचार हा मूळ शब्द आहे, त्याला सु आधी लावल्यामुळे शब्द तयार काय झाला? सुविचार. हा झाला उपसर्ग घटित शब्द. लक्षात यायला पाहिजे. विचार हा मूळ शब्द आहे, त्याला सु हा उपसर्ग लागलेला आहे आणि त्यामुळे सुविचार हा शब्द तयार झालेला आहे. त्याच्यानंतर प्र, गती हा एक मूळ शब्द आहे, त्याला प्र लागल्यामुळे शब्द तयार झाला प्रगती. त्याच्यानंतर अ, आता विश्वास. विश्वास हा मूळ शब्द आहे, त्याला अ लागल्यामुळे शब्द तयार झाला अविश्वास. त्याच्यानंतर नी. आता रोगी, हा रोगी एक शब्द आहे, त्याला नी लागल्यामुळे निरोगी.
हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे हा झाला उपसर्ग. उपसर्ग घटित जे शब्द आहे त्याची मी तुम्हाला उदाहरणं दिली, समजावून सांगितलं. उपसर्ग म्हणजे काय, मूळ शब्दाला उपसर्ग लागला की हा उपसर्ग घटित शब्द तयार झाला. आता दुसरा प्रकार आहे ह्याच्यातला प्रत्यय घटित. प्रत्यय घटित शब्द एकदम सोपं आहे. प्रत्यय हा शब्दाच्या नंतर लागतो, जसं उपसर्ग शब्दाच्या आधी लागतो तसा प्रत्यय हा मूळ शब्दाच्या नंतर लागतो. म्हणजे काय बोल मी, प्रत्यय शब्दानंतर लागतो. प्रत्यय हा मूळ शब्दानंतर येतो. ओके, मूळ शब्दानंतर येतो. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा शेत. शेत हा मूळ शब्द आहे, त्याला करी लागल्यामुळे शब्द तयार झाला शेतकरी. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे रस. त्याला लागला इक तर शब्द तयार झाला रसिक. माळ, त्याला लागला ई, शब्द तयार झाला माळी. लक्षात. म्हणजे मूळ शब्द जो आहे त्या मूळ शब्दाला प्रत्यय लागला. प्रत्यय हा नंतर लागतो. तोही वेगवेगळ्या प्रकारचा असतो, काही एकाच प्रकारचा नाही. म्हणजे काहीही लागतो, जसं ई लागलाय, आ पण लागतो. त्याप्रमाणे हे झाले प्रत्यय घटित शब्द. प्रत्यय शब्दाच्या नंतर लागतो, उपसर्ग शब्दाच्या आधी लागतो. आता तिसरा प्रकार आहे, एकदम सोपा आहे, लक्षात ठेवायला पण आणि समजायला पण. तिसरा प्रकार आहे सामासिक शब्द. सामासिक शब्द हा वेगळा अभ्यास आहे. तुम्हाला सामासिक शब्द हा वेगळा घटक आहे फक्त अभ्यास करण्यासाठी, त्याच्यावर वेगळे 2 मार्क येतात. तर सामासिक शब्द याचा अर्थ आहे 2 पदे एकत्र करणे. वेगवेगळी 2 पदे एकत्र करणे. एकत्र करणे याचा अर्थच काय, समास किंवा सामासी शब्द. आणि हा सामासिक शब्द एकत्र करताना मधला विभक्ती प्रत्यय वगैरे आहे ते घालवले जातात, ते शब्द निघून जातात. उदाहरणार्थ समजा सामासिक शब्द म्हणजे 2 पदे एकत्र करणे. 2 पदे एकत्र करणे याचा अर्थ सामासिक शब्द. म्हणजे समास म्हणजे 2 पदे एकत्र करणे. आता कोणते, समजा विद्येचे आलय. विद्येचे आलय. तर विद्येच्या आलयचं काय होणार, सामासिक शब्द विद्या आलय. मधला चे हे जे विभक्ती प्रत्यय आहे ते निघून जाणार, विद्यालय. समजलं का. आता दुसरा सामासिक शब्द आहे महान असे दैवत. महान असे दैवत. महादेव. दैवत नाही, देव घेऊया. दैवत असा शब्द नाही होणार, देव. महान असे देव किंवा महान असा देव. तर इथे शब्द तयार झाला महादेव. त्याच्यानंतर पद्मनाभ. पद्म म्हणजे हा शब्द आहे ज्याच्या नाभीत पद्म आहे असा. ज्याच्या नाभीत पद्म आहे, ज्याच्या नाभीत पद्म आहे असे त्याचा शब्द तयार होतो पद्मनाभ. ज्याच्या नाभीत पद्म आहे असा. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या शब्दाचा सामासिक शब्द तयार झाला फक्त पद्मनाभ. द चा पाय मोडला आहे
आणि हा पद्म नाभ हा शब्द तयार झालेला आहे, हा सामासिक शब्द. पण हा सामासिक शब्द जो आहे तो तुम्हाला ज्यावेळी साधित शब्द विचारतात त्यावेळी सामासिक शब्द विचारला जात नाही, कारण तो वेगळा घटक आहे अभ्यासाला तुम्हाला. त्यामुळे सामासिक शब्दाचा आता आपल्याला ह्या घटकामध्ये अभ्यास करायचा नाहीये. चौथा घटक आहे, पण साधित शब्दाचे 4 प्रकार शिकवते म्हणून मी सामासिक शब्द घेतला. चौथा प्रकार आहे अभ्यस्त. अभ्यस्त शब्द. अभ्यस्त शब्दाची व्याख्या काय आहे, तर शब्दाची पुनरावृत्ती किंवा एकच शब्द पुन्हा येणे, म्हणजे त्याची पुनरावृत्ती होते. कधी कधी विरोधाभास म्हणजे विरुद्धार्थी शब्द सुद्धा येतो, त्याला काय म्हणतात अभ्यस्त शब्द, म्हणजे तोच शब्द परत येणे वगैरे. शब्दाची पुनरावृत्ती किंवा शब्द दुप्पट होणे, शब्दाची पुनरावृत्ती म्हणतात, शब्द दुप्पट होणे म्हणतात, पुनरावृत्ती म्हणजेच अभ्यस्त. अभ्यस्त ह्याचा अर्थ तोच शब्द पुन्हा येणे, त्याला अभ्यस्त म्हणतात. या अभ्यस्त शब्दाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एक अंशाभ्यस्त, एक पूर्णाभ्यस्त. अंशाभ्यस्त अभ्यस्तचे पहिला प्रकार आहे पूर्णाभ्यस्त. मी तुम्हाला 3 प्रकाराचा अर्थ आणि उदाहरण सांगते. दुसरा आहे अंशाभ्यस्त आणि तिसरा आहे अनुकरणवाचक. आता पूर्णाभ्यस्त म्हणजे काय, तर जो पहिला दिलेला शब्द आहे तोच परत येतो, त्याला म्हणतात पूर्ण अभ्यस्त. म्हणजे तोच शब्द डबल आला ना त्याला अभ्यस्त म्हणतात ना. म्हणजे उदाहरणार्थ समजा हळूहळू, हळूहळू एकच शब्द परत आलाय म्हणून त्याला काय म्हणतात पूर्णाभ्यस्त. त्याच्यानंतर मागोमाग, तोच शब्द परत आला आहे. त्याच्यानंतर पटपट, म्हणजे असे पटपट, चटचट वगैरे हे जे शब्द जे परत 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 आले, चाळवा चाळव, तर त्या शब्दांना पूर्णाभ्यस्त म्हणतात. तर मग अंशाभ्यस्त कशाला म्हणतात, तर त्याच्यातले म्हणजे जे दिलेले शब्द आहे त्याच्यातला काही अंश पुढे परत आलेला असतो. म्हणजे दारबीर, दारबीर आपण म्हणतो ना, दारबीर उघड जरा, किंवा पुस्तक बिस्तक, पुस्तक बिस्तक. म्हणजे पूर्ण शब्द परत नाहीये, त्याच्यातला थोडासा अंश त्याच्यामध्ये पुढच्या शब्दामध्ये येतो म्हणून त्याला अंशाभ्यस्त असे म्हणतात. तिसरा आहे अनुकरणवाचक. आता अनुकरणवाचक आणि पूर्णाभ्यस्त मध्ये थोडं साम्य आहे, पण मी तुम्हाला सांगते ते कोणतं साम्य आहे ते बघा. आता हे आलं रिमझिम, रिमझिम. त्याच्यानंतर म्हणजे अनुकरणवाचक मध्ये काय आहे, तर आवाजाचं हे होतं, आवाज जो आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा आवाज, त्या आवाजाचं हे होते. म्हणजे उदाहरणार्थ आता कोणत्या प्रकारचा आवाज म्हटलं की झुळझुळू, पाण्याचा आवाज, मग त्याच्यामध्ये आवाजाचं आपल्याला हे होते, लगेच अर्थ समजायला पाहिजे की हा आवाज जो आहे तो कशाचा आहे, पाण्याचा आहे. नंतर गाण्याचा आवाज, असे म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे ज्यावेळी आपल्याला आवाजाचं त्याच्यातून हे समजते की ना. लुटू लुटू म्हणजे लहान मूल बोलतं ना लुटू लुटू. कोणत्याही प्रकारचा आवाजाचा जेव्हा बोध होतो तेव्हा त्याला अनुकरणवाचक असे म्हणतात. परत एकदा सांगते, पूर्णाभ्यस्त म्हणजे तोच शब्द जेव्हा परत येतो, डबल येतो, दोनदा येतो, तेव्हा त्याला पूर्णाभ्यस्त म्हणतात. आलं लक्षात. हळूहळू, मागोमाग, पटपट, चटचट असे कोणतेही शब्द, ते चाळवा चाळव, तोच शब्द पुन्हा आला, पूर्णाभ्यस्त. अंशाभ्यस्त मध्ये थोडसा त्याच्यातलं अंश म्हणजे 1 अक्षर 2 अक्षर रिपीट झाली तर त्याला अंशाभ्यस्त म्हणतात. जसं मी इथे लिहून दाखवलंय दारबीर, पुस्तक बिस्तक वगैरे वगैरे वगैरे, हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर अनुकरणवाचक मध्ये काय सांगितलंय, कोणत्याही प्रकारचा तो आवाज असतो, कोणत्याही काव काव, चिव चिव,
मग हे आवाज आहेत, मग हे अनुकरण वाचक मध्ये येतात, ते पूर्णाभ्यस्त मध्ये टाकायचे नाही. रिमझिम, झुळझुळू, लुटू लुटू, जसं काव काव चिवचिव बोलली ना, हे झाले. म्हणजे आता आपण बघितलं साधित शब्द, शब्दसिद्धीचा दुसरा प्रकार साधित शब्द. त्या साधित शब्दाचे पुन्हा 4 प्रकार पडतात. पहिला बघितला आपण उपसर्ग गटित, म्हणजे उपसर्ग जो शब्दा मूळ शब्दाच्या पूर्वी लागतो. त्याच्यानंतर प्रत्यय घटित, जो मूळ शब्दाच्या नंतर लागतात. एक अक्षर असेल किंवा 2 अक्षर असतील किंवा 3 पण असतील. तिसरा आहे सामासिक शब्द, जो तुम्हाला आत्ता शब्दसिद्धी या प्रकारामध्ये नाही आहे, पण तरी पण सामासिक शब्द म्हणजे 2 पदे एकत्र करणे. चौथा आहे अभ्यस्त शब्द, म्हणजे शब्दाची पुनरावृत्ती, तोच शब्द पुन्हा येणे. अभ्यस्तचे पुन्हा 3 प्रकार पडतात: पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.